सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम, सप्रेम नमस्कार। आणि आज एका ज्वलंत आणि राजकीय भूमिकेतून संविधानाच्या माध्यमातून उल्लंघन होणारी एक घटना याविषयी आपण या ठिकाणी एक विश्लेषणाच्या माध्यमातून त्याचा संदर्भ देऊन आपण या ठिकाणी त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगणार आहोत। नुकतीच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती बौद्ध भिक्खूंना वर्षावासाच्या काळात भोजनदान आणि इतर दान पारमितीच्या माध्यमातून जे काही कर्तव्य केलं त्या अनुषंगाने आजचा हा विषय मी या ठिकाणी आपल्या बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितो। आपण पाहतोय की संविधान आणि लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली महान देणगी आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडून प्रतिज्ञा घेण्याच्या पूर्वी आणि राष्ट्रगीत गायनाच्या नंतर जे संविधानातील प्रिअम्बल, ज्याला उद्देशिका आपण म्हणू, प्रास्ताविका ज्याला म्हणू, त्या प्रास्ताविकेचं वाचन केलं जातं। आणि त्या प्रास्ताविकेमध्येच, कारण ही संविधानाची उद्देशिका प्रास्ताविक म्हणजेच संपूर्ण भारतीय संविधानाचा हा सार आहे। संविधानाच्या उद्देशिकेमध्ये ज्या काही संकल्पना सांगितलेल्या आहेत त्या संपूर्ण संकल्पनेपैकी एक संकल्पना ही अशी आहे की धर्मनिरपेक्षता। आता धर्मनिरपेक्षता म्हटलं की आमच्या संविधानामध्ये कुठल्याही एका धर्माला, कोणताही धर्म असू द्या, शीख धर्म असू द्या, बौद्ध धर्म असू द्या, मुस्लिम धर्म असू द्या, हिंदू धर्म असू द्या, ख्रिश्चन धर्म असू द्या, यहुदी असू द्या, कुठल्याही एका धर्माला संविधानामध्ये स्थान नाही। आणि जेव्हा या संविधानिक पदावर बसलेली प्रत्येक व्यक्ती, माननीय राष्ट्रपती असतील, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, माननीय राज्यपाल असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय प्रधानमंत्री असतील, म्हणजे एकंदरीत कुठल्याही संविधानिक पदावर असलेला व्यक्ती, त्या व्यक्तीनं कुठल्याही एका धर्माच्या साठी आपल्या शासनाच्या तिजोरीच्या खर्चामधून कुठल्याही प्रकारच्या त्या धर्मासाठी काम करायला अजिबात परवानगी नाही। कोणताही धर्म असू द्या, कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून खर्च होणारा 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी संविधानाच्या उल्लंघनाच्या व्याख्येमध्ये येतं। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेबांनी 2 दिवसापूर्वी वर्षा निवासस्थानी आणि वर्षावासाच्या निमित्त ज्या भिक्खू संघाला भोजनासाठी आणि इतर दान पारमितेसाठी आमंत्रण दिलं आणि त्या ठिकाणी भिक्खू संघ गेला। कदाचित आज मला ती आठवण होते आहे की 14 ऑक्टोबर 1956 ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्माची दीक्षा प्रथम घेतली आणि त्यानंतर 5 लाख अनुयायांना या बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि धम्मचक्र प्रवर्तन केलं। त्या दिवसाची आज मला आठवण होते या घटनेनिमित्त की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः प्रथम बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यावेळेस संघम शरणम गच्छामी ही जेव्हा म्हणण्याची वेळ आली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी थोडंसं थांबले आणि त्यांनी मनोमन स्पष्ट नकार दिला की मी संघम शरणम गच्छामी म्हणणार नाही। त्या 14 ऑक्टोबर 1956च्या थोडा वेळ थांबण्याच्या
आणि नकार देण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दूरदृष्टीपणा या ठिकाणी प्रयोगातून सिद्ध झालेला दिसतोय. कारण तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू संघासाठी सुद्धा नियम केलेले होते. त्यामध्ये अनेक नियम आहेत. त्यापैकी काही नियम मी या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करतो की एक भिक्खू किंवा एक भंतेजी एका घरी दुसऱ्यांदा भोजनासाठी असेल, दानपारमितेसाठी असेल, कुठल्याही कारणासाठी दुसऱ्यांदा एका घरी जाऊ शकत नाही. त्याचं कारण त्या एका घरी जर दुसऱ्यांदा जर तो गेला तर त्या ठिकाणी मोह तयार होतो आणि या मोहमुक्त हा भिक्खू संघ असला पाहिजे म्हणून तथागतांनी हा नियम केला होता. दुसरा नियम, एका भिक्खूने एका गावामध्ये 7 दिवसाच्या वर त्या ठिकाणी निवास केला नाही पाहिजे. त्याचं कारण की 7 दिवसाच्या नंतर त्या भंतेजीच्या प्रवचन कौशल्याचा लाभ दुसऱ्या गावामध्ये गेला पाहिजे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त गावामध्ये झाला पाहिजे. हा मुख्य उद्देश त्या ठिकाणी होता आणि म्हणून 7 दिवसाच्या वरती त्या गावामध्ये फक्त राहू शकतो हा नियम त्या ठिकाणी केलेला होता. त्यानंतर प्रत्येक भंतेजी भिक्खू हा 7 घराच्या वरती आपली भिक्षा पात्र घेऊन त्या ठिकाणी भिक्षा मागितली नाही पाहिजे. 7 घरांच्या वरती. कारण पहिल्या घरी जर भिक्षा पात्रात काही नाही मिळालं तर दुसरं घर, तिसरं घर, असे 7 घर. 7 घरापैकी एक जरी घर त्या ठिकाणी मिळालं भिक्षा जेवणाची, खाण्याची, भोजनाची, तरी बस होईल. कारण खाण्यासाठी जगणे नव्हे तर जगण्यासाठी खाणे ही मूलभूत संकल्पना तथागतांनी भिक्खू संघासाठी वापरलेली होती. त्याचप्रमाणे तथागतांच्या नंतर त्यांच्या जीवनकाल महापरिनिर्वाणाच्या नंतर एकापेक्षा जास्त भिक्खूंनी, भंतेजींनी एका गावामध्ये जरी घर त्या ठिकाणी मिळालं भिक्षा जेवणाची, खाण्याची, भोजनाची, तरी बस होईल. कारण खाण्यासाठी जगणे नव्हे तर जगण्यासाठी खाणे ही मूलभूत संकल्पना तथागतांनी भिक्खू संघासाठी वापरलेली होती. त्याचप्रमाणे तथागतांच्या नंतर त्यांच्या जीवनकाल महापरिनिर्वाणाच्या नंतर एकापेक्षा जास्त भिक्खूंनी, भंतेजींनी एखाद्या गावामध्ये दोघांनी एकाच वेळेस जाऊ नये ही सुद्धा त्या ठिकाणी नियम केलेला होता. कारण एका भंतेजीच्या, एका भिक्खूच्या धम्म प्रवचनाच्या, आचरणाच्या आणि कौशल्याच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या दिशेनं, वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या घरी गेल्याच्या नंतर जो धम्म प्रचार प्रसार होतो तो प्रचार प्रसार हा त्या पद्धतीनं पावित्र्य रूपाने होतो. म्हणून हा नियम तथागतांनी केलेला होता. आणि या सगळ्या प्रकारच्या नियमांना अनुसरून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीचा विचार केला, तेव्हाच संघम शरणम गच्छामी मी म्हणणार नाही किंवा त्या ठिकाणी थांबले, त्याचा अर्थ आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमचा भिक्खू संघ जाऊन त्या ठिकाणी भोजनास पात्र झाला. ही घटना निश्चितच आमच्यासाठी तरी, जो धम्माच्या आचरणावर आरूढ असलेला उपासक असेल, बोधाचारी असेल, या सगळ्यांसाठी निश्चितपणे आम्हाला मान खाली घालणारा आहे. त्याचं कारण असं की जेव्हा या देशाचा प्रधानमंत्री संविधानातील अनुच्छेदाचं उल्लंघन करून माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला बोलवू शकत नाहीत आणि कुठल्या तरी एका धर्माचं सिंबल असलेलं प्रतीक त्या ठिकाणी संविधानाऐवजी त्या नवीन संसदेमध्ये त्याचा प्रवेश होतो. त्यानंतर ज्या संविधानामध्ये, लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा असतो सत्ताधाऱ्यांपेक्षा, त्या विरोधी पक्षांना आपल्या कूटनीतीच्या बळावरती लोकसभा अध्यक्ष असतील, राज्यसभा सभापती असतील, यांच्या माध्यमातून त्यांना विरोधी पक्षांना बाहेर काढण्याची प्रक्रिया असेल आणि त्यांच्या अनुपस्थितीत
अनेक कायदे निर्माण करण्याची, कायदे तयार करण्याची, कायदे मंजूर करून घेण्याची जी प्रक्रिया असेल माननीय प्रधानमंत्र्यांची, या सर्व गोष्टींचा जेव्हा इतिहास आम्ही पाहू त्यावेळेस हे प्रधानमंत्री आणि संपूर्णच संविधानातील जबाबदार घटक, मग ते राष्ट्रपती असतील, लोकसभा अध्यक्ष असतील, राज्यसभा सभापती असतील आणि बहुमताच्या बळावरती माननीय प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि राज्यातील इतर विधान सभेचे त्या ठिकाणी सभापती असतील, अध्यक्ष असतील आणि मुख्यमंत्री असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, या सगळ्यांची प्रक्रिया ही संविधान विरोधी आहे आणि हिंदू राष्ट्राच्या निर्मितीकडे आगेकूच करण्याची ही प्रक्रिया आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आणि याचाच एक भाग म्हणून संविधान मंदिराची निर्मिती आणि तीही 484 त्या ठिकाणी 434 ITI मधून संविधान मंदिराच्या निर्मितीची संकल्पना माननीय उपराष्ट्रपती धनगड साहेबांच्या 15 सप्टेंबरच्या त्या उद्घाटनाच्या माध्यमातून लक्षात येते. आणि त्याच्यानंतरचं हे दुसरं पाऊल म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बौद्ध भिक्खू संघांना पाचारण करून त्यांना भोजनदान देणे, त्यांना दान पारमितीच्या माध्यमातून जे जे काय द्यायचं ते देण्याची प्रक्रिया असणे, ही सुद्धा हा RSSच्या माध्यमातून तयार झालेला हा अजेंडा आहे, षडयंत्र आहे. ते आपण संविधानवादी आणि विशेषतः आक्रमक आंबेडकरवादी आणि संविधानवादी सद्विचारी बुद्धिजीवी वर्गाने समजून घेणं आवश्यक आहे. कारण मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान हे शासकीय सरकारी तिजोरीतून खर्च होणार आहे. म्हणून शासकीय तिजोरीतून खर्च होणारा एखाद्या धर्माविषयी जर त्या ठिकाणी असा पराक्रम घडत असेल तर ते निश्चितपणे लोकशाही विरोधी, संविधान विरोधी आणि धर्मनिरपेक्षतेला काळीमा फासणार आहे. म्हणून याचा आम्ही निषेधच केला पाहिजे. मी जरी धम्माचा उपासक असलो, मी जरी तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा अनुयायी आणि उपासक जरी असलो आणि आमचे भिक्खू संघ त्या ठिकाणी आमचे पूजनीय जरी असले, श्रद्धेय जरी असले, तरी ती संविधान विरोधी घटना असल्यामुळं आम्ही त्याचा निषेधच करणार आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही एका धर्माला संविधानामधून लोकशाहीमध्ये प्रवेश दिलेला नाहीये. आणि या षडयंत्राचा गाभ्यामध्ये जेव्हा आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू तेव्हा एक लक्षात येतं की RSSनी आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेनी हे लक्षात ठेवलेलं आहे की आम्हाला या संविधान मधून जागृत होणारी जर कोणता प्रवर्ग असेल तर तो आहे बुद्धिझम वादी वर्ग. आणि या बुद्धिझम वादी वर्गाला जर आपल्याला आपलंसं करायचं असेल तर आपण बुद्धिझम वादी असलेल्या भिक्खू संघाला जर आपण या माध्यमातून आचरण केलं तर कोणी विरोध करू शकणार नाही आणि आपोआपच आक्रमक आंबेडकरवादी या ठिकाणी बाणा निश्चितपणे नामोहरम झाल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका या षडयंत्रामागे आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हे षडयंत्र यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते किती यशस्वी झाले असतील ते त्यांना माहिती आहे. परंतु निश्चितपणे या ठिकाणी मी स्पष्ट सांगू इच्छितो की जे त्या ठिकाणी भिक्खू संघ त्या ठिकाणी गेलेला आहे, कदाचित त्यामध्ये RSS वादी भिक्खू संघ सुद्धा असू शकतो किंवा त्या ठिकाणी गेलेला भिक्खू संघ हा प्रत्येक धम्माच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध सुद्धा असू शकतो. हे सुद्धा या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय. बघा, जेव्हा 1949ला 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान प्रदान केलं आणि त्या संविधानाच्या भूमिकेमधून जी लोकशाही संसदीय निर्माण झाली, ती लोकशाही आणि संविधान हे तेव्हाच 75 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही नैसर्गिक तत्वावर आधारलेली ही लोकशाही आम्हाला रुजविण्यासाठी आव्हान केलेलं होतं. आणि त्या आव्हानामध्ये उद्देशिकेमध्येच सांगितल्याप्रमाणे ही जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता आणि न्याय आणि बंधुता, या मूल्यांना आविष्कारित आणि अधोरेखित करण्यासाठी
जनतेमध्ये जागृती झाली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही भारताचे लोक इथून सुरुवात केली आणि स्वतः प्रत अर्पणाने अंगीकृत करण्यासाठी आवाहन केलेली शेवट या ठिकाणी उद्देशिकेमध्ये केलेला आहे. पहिल्या या एका वाक्यातील संविधानाच्या उद्देशिकेमधले पहिली ओळ आणि शेवटची ओळ ही अति महत्वाची आहे की जेणेकरून ती आम्हाला जागृतीतून सिद्ध करावी लागते. आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांचं हे कटकारस्थान, हे षडयंत्र जे RSS वादी आहे, जे संविधान विरोधी आहे, ते आम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये एक सांगावीशी घटना वाटते की एक राजा आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारत असताना धोब्याच्या सोबत एक गाढव होतं आणि त्या गाढवावरती कपड्याचं ओझं लादून तो धोबी नदीवर कपडे धुण्यासाठी जात असे. आणि जात असताना त्या गाढवाच्या अंगावरती एक चिवर सुद्धा होतं धुण्यासाठी नेणारं. आणि जेव्हा ते चिवर त्या गाढवाच्या अंगावर दिसायचं त्यावेळेस राजा त्या नगरामध्ये फेरफटका मारत असताना घोड्यावरून खाली उतरून, आपल्या रथामधून खाली उतरून त्या चिवराला वंदन करायचं आणि मग पुढे जायचा. त्या गाढवाला वाटलं आणि त्या धोब्यालाही वाटलं की हा राजा या चिवराला वंदन न करता गाढवाला वंदन करतो, गाढव किती महत्वाचा आहे आणि किती महान आहे असं समजून त्या गाढवाचा मालक धोबी त्याला त्या गाढवाची किंमत कळाली. असं नेहमी व्हायचं. ज्या ज्या दिवशी त्या राजाच्या समोरून हा गाढव जात होता आणि त्या गाढवाच्या पाठीवरती जेव्हा चिवराचा कपडा राहायचा, चिवर राहायचं, त्या चिवराला वंदन करून राजा पुढे जायचा. आणि गाढवाला पुन्हा वाटायचं, गाढवाच्या मालकाला धोब्याला वाटायचं की राजा हा आमच्या गाढवाला वंदन करतोय, आमच्या गाढव फार महान आहे. असे अनेक दिवस चालले. एक दिवस त्या गाढवाच्या पाठीवरती चिवर नव्हतं परंतु इतर कपडे होते. त्यावेळेस राजा तिथं न उतरता सरळ निघून गेला. गाढवाच्या मालकाला धोब्याला वाटलं की राजा कदाचित विसरला असेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा राजा तिथून जात असताना गाढवाचा मालक त्या ठिकाणी गाढवाला त्या दिवशी सुद्धा त्या गाढवाच्या पाठीवरती चिवर नव्हतं आणि मुद्दाम त्या राजाच्या घोड्याच्या रथाच्या समोर हा मुद्दाम धोब्याचा मालक त्या गाढवाला मुद्दाम समोरासमोर नेत होता. हे जास्त समोरासमोर अतिरेकपणा करत असताना राजाच्या लक्षात आलं की हे का येतोय गाढवा. त्यावेळेस त्या धोब्याला त्यांनी चांगल्या प्रकारे प्रखर शब्दामध्ये त्यांना झापलं आणि सांगितलं कशाला माझ्या समोर येतोयस. पण त्याचा त्या धोब्याला गाढवाच्या मालकाला त्याचा अर्थ कळाला नाही. परंतु खरं कारण हे होतं की त्या गाढवाच्या अंगावरती चिवराला वंदन करण्यासाठी राजा खाली उतरून त्याला वंदन करत होता आणि पुढे जात होता. म्हणजे चिवराचं महत्व त्या राजाला सुद्धा कळलेलं होतं. आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्या भोजनाच्या निमंत्रणाला आमचा भिक्खू संघ जातोय. आम्ही त्या भिक्खू संघाकडे न पाहता आम्ही चिवराकडे पाहतोय. परंतु आम्ही आजच्या घडीला आम्ही एवढेही आता अंधश्रद्धाळू नाही आहोत की चिवराच्या आतमध्ये कूटनीतीचा जर माणूस दबलेला असेल तर त्या दबलेल्या माणसाकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही आज डोळत झालेलो आहोत. म्हणून हे मुख्यमंत्र्यांचं आणि या सरकारी यंत्रणेचं हे षडयंत्र आपण समजून घेतलं पाहिजे. की का समजून घेतलं पाहिजे? कारण या देशामध्ये लोकसभेच्या ज्या 2024च्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये संविधान विरोधी शक्तीचा जवळपास काही ना काही प्रमाणामध्ये पराभव झालेला आहे. आणि त्या पराभवाचं कारण त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी हे लक्षात आलं राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांनी, इंडिया आघाडीने संविधानाचं पुस्तक हातात घेऊन सभा गाजवल्या. म्हणून आम्ही हरलो. आणि आम्ही त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अनंतकुमार हेगडे असतील किंवा कुणी असेल ज्यांनी सांगितलं होतं की अबकी बार 400 पार आम्ही यासाठी करणार आहोत की आम्हाला संविधान बदलायचंय, ही भूमिका जेव्हा त्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या घेतली त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संविधानाच्या हातात पुस्तक घेऊन संविधान खतऱ्यामध्ये आहे, धोक्यात आहे आणि ही संविधान बदलण्यासाठी ही मंडळी सत्तेवर येऊ पाहते अबकी बार 400 पार म्हणून त्या विरोधामध्ये सभा गाजवल्या आणि बीजेपीला 400च्या पारच्या माध्यमातून यांना त्या महायुतीला यांनी इंडिया आघाडी यांनी माघार घ्यायला लावली. ही जी भूमिका जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या येणाऱ्या 2 महिन्यानंतरच्या निवडणुका लक्षात आल्या, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका होत आहेत आणि
झारखंडच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुका येणाऱ्या 2 महिन्यात येणार आहेत आणि दिल्लीच्याही विधानसभेच्या फेब्रुवारीच्या मध्ये निवडणुका होणार आहेत. हे एकंदरीत या राज्यांच्या निवडणुका होत असल्यामुळे येथील या एनडीएच्या आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील महायुतीच्या या सरकारने हे लक्षात घेतलं आणि एनडीएने हे लक्षात घेतलं की संविधानाचं पुस्तक हातात घेऊन आम्हाला यांनी पराभव केला, परंतु आम्ही या संविधानवादी शक्ती जी आहे त्यामध्ये विशेषतः आंबेडकरवादी आक्रमक भूमिका घेणारी आहे त्यांना आपण आपलंसं करण्यासाठी आम्ही जर या भिक्खू संघाला या वर्षा निवासस्थानी शासकीय निवासस्थानी जर बोलवून आम्ही त्या ठिकाणी सन्मान केला तर निश्चितपणे ही जी मंडळी आहे संविधानवादी जी आंबेडकरवादी आक्रमक ते आपोआपच आमच्याशी संलग्न होईल आणि आम्हाला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्हाला निवडणुकीत फायदा होईल. ही या मागची भूमिका जी आहे षडयंत्र असलेली ती भूमिका त्यांनी या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही डोळस आक्रमक आंबेडकरवादी जनता या प्रलोभनाला बळी न पडता आम्ही निश्चितपणे संविधानवादी भूमिका प्रखर घेऊनच आम्ही या मैदानात उतरणार आहोत. हे या ठिकाणी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आमच्या आंबेडकरवादी जनतेने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा RSSच्या माध्यमातून निर्माण होणारा बीजेपीच्या माध्यमातून निर्माण होणारा हा जो संविधान विरोधी गट आहे याला नेस्तनाबूत करण्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारे त्याग संघर्ष आणि समर्पणातून आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आम्हाला एकतर यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचा यांनी एक प्रकारे निर्धार केलेला आहे आणि त्याला सपोर्टिंग सर्वोच्च न्यायालय आहे, त्यांना सपोर्टिंग मुख्य निवडणूक आयुक्त आहे, महाराष्ट्र निवडणूक आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग आहे. एकंदरीत संपूर्ण संविधानातील जबाबदार घटक हे सर्वच संविधान विरोधी शक्तीला समर्थन करणारे आहेत. अशाही काळामध्ये आम्हाला संविधानवादी शक्तीला एकवटून आणि त्या माध्यमातून आम्हाला पुढे जाण्यासाठी त्या संपूर्ण संविधान विरोधी शक्तीला नामोहरम करण्यासाठी जरी ईव्हीएम असलं तरी त्याही माध्यमातून आम्ही एक प्रकारे तिला हटविण्यासाठी अजूनही आम्ही प्रयत्न करू, परंतु हटवेल असं वाटत नाही, परंतु तरी सुद्धा आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न करू की जेणेकरून या संविधान विरोधी शक्ती आमच्या समोर नामोहरम होईल. आणि हे षडयंत्र आम्हाला हाणून पाडण्यासाठी एकवटून काम करणं भाग आहे. आम्ही असं म्हणणार नाही की एनडीएच्या विरुद्ध किंवा महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडी आहे म्हणजे ती संविधानवादी आहे असंही आम्ही म्हणणार नाही. आम्ही हे म्हणणार की आमच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये जी शक्ती आहे यामध्ये जी काही बाजू घेऊन शक्ती लढणारी आहे त्या शक्तीच्या बाजूने आम्ही आहोत. संविधानवादी भूमिका घेऊन आम्ही जाणारे आहोत. आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याही संबंध आम्हाला नाहीये. आम्हाला संबंध आहे तो आमच्या संविधानातील मूलभूत हक्काच्या माध्यमातून जे अतिउत्तर टोक आहे मताचा अधिकार, आणि हा मताचा अधिकार ज्यांनी हिरावून घेतला असेल त्या शक्तीच्या विरोधात आम्ही आहोत. ती शक्ती म्हणजे संविधान विरोधी शक्ती, जी मग कुणीही असू द्या, त्याच्याशी आम्हाला संबंध नाही. आम्हाला आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आम्हाला या ठिकाणी जागृत पद्धतीनं आम्हाला आविष्कारित करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या षडयंत्राला आम्ही बळी पडणारे नाही आहोत. विचार करा इथपर्यंत मदर यांची का गेली, कशासाठी गेली असेल. हा जेव्हा आपण विचार करू गेल्या 2014 पासून ते आजपर्यंत या 10 वर्षामध्ये जवळपास या केंद्रातील मोदी सरकारने, मोदी शहाच्या सरकारने वेगवेगळे अनेक प्रयोग करून पाहिलेले आहेत. त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने अनेक वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. यामध्ये प्रथमतः विरोधी पक्षांना संपून टाकणे, त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रादेशिक छोट्या छोट्या पक्षांना येणं केनं प्रकारे ईडीचा एनआयचा त्या ठिकाणी धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांना संपवण्याचं काम करणे आणि त्यांना संपवल्याच्या नंतर केंद्रामध्ये जे काही मुख्य काँग्रेस पक्ष आहे त्याला संपवण्याचा प्रयत्न करणे, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना संसदेच्या बाहेर फेकण्याचं काम करणे. एवढंच काय, हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने
सेंट्रल विस्टाची निर्मिती असेल, राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयोग, आरबीआयचे गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा महानियंत्रक कॅग, या मुख्य पदावरती राष्ट्रपती, गव्हर्नर्स, या मुख्य पदावरती आपले सोयीस्कर माणसं त्या ठिकाणी बसवणे, की जेणेकरून कुठल्याही प्रकार, सर्वोच्च न्यायालय असेल अशा ठिकाणी आपली सोयीची माणसं बसवून आपला त्या ठिकाणी आपण जे म्हणू तीच पूर्व दिशा करणारे अशी माणसं त्या ठिकाणी बसवणे, म्हणजेच आमच्या देशातील संविधान आणि लोकशाही संपवून टाकण्याच्या मार्गावर आहे, एकाधिकारशाही त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. ज्या पद्धतीनं आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जेव्हा आमच्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या एकतर या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला धांदली करण्यासाठी, हायजॅक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी 4 वर्षापासून केलेले होतेच. मग त्यामधल्या चिप बसवणे असतील, त्याला सेटिंग करण्यासाठी लागणारा वेळ असेल, आणि जी कंपनी त्या ठिकाणी बनवते त्या कंपनीमध्ये भाजपचे पदाधिकारी असतील, डायरेक्टर, हा सगळा इतिहास असल्या कारणाने सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघाच्या टीमने त्या ठिकाणी प्रखरपणे विरोध करून रस्त्यावर उतरून मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन करणे, माझ्यासारख्या आमच्या राज्यातील अनेक आणि देशातील अनेक संविधान जागृती करणारे, ईव्हीएमचा विरोध करणारे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे अनेक जनतेच्या माध्यमातून कार्यकर्ते असतील, आमच्या राज्यातील अनेक आणि देशातील अनेक संविधान जागृती करणारे, ईव्हीएमचा विरोध करणारे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे अनेक जनतेच्या माध्यमातून कार्यकर्ते असतील, या सर्वांनी त्या विरोधामध्ये जाऊन आंदोलन केलेली असतील. त्याचप्रमाणे या सगळा करण्याचा जो भाग आहे, या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारांचा हा जो भाग आहे, हा टोटली पूर्णपणे हा संविधान विरोधी होता, की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या 2024च्या निवडणुकामध्ये अबकी बार 400 पार हे आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे यासाठीच. परंतु यासाठी भूमिका होती, परंतु त्यासाठी या केंद्र सरकारने आणि इतर राज्यातील सरकारांनी या कूटनीतीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपाययोजना केल्या, आणि जेणेकरून आपल्याला अनुकूल अशी मंडळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर माननीय शरद पवार यांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडण्याचा प्रयत्न केला. विचार करा, साधी गोष्ट आहे, एका दिवशी माननीय प्रधानमंत्री म्हणतात मध्य प्रदेशच्या सभेमध्ये इंदोरच्या, की 70,000 कोटीचा घोटाळा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जेलमध्ये जावं लागेल, आणि तिसऱ्याच दिवशी अजित पवार गट त्या भाजपमध्ये विलीन होतो, भाजपमध्ये आपला गट त्या भाजपच्या सोबत जातो. ताबडतोब उपमुख्यमंत्री पद जे असंविधानिक आहे त्या पदावर विराजमान होतो. अनेक 9 मंत्री त्या ठिकाणी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्याच्या दर्जामध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर त्या अगोदर माननीय शिवसेनेचा गट, जो एकनाथ शिंदे सरकारचा गट, एकनाथ शिंदेचा गट जो आहे, तो सुरत मार्गे आसामच्या गुवाहाटीला जातो आणि आपला मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भाजप सोबत जातो. म्हणजे ह्या ज्या काही घटना आहेत, या घटना ज्या घडतात त्या घटना माझ्या मते स्पष्ट आरोप आहे की केंद्रातील मोदी सरकारने यांना हे स्पष्ट आश्वासन दिलेलं होतं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आपण ही सर्व प्रक्रिया केंद्र सरकार आणि राज्य सरकार हाताशी घेणार आहोत, त्यामुळं तुम्हाला ते अभय राहणार आहे, आणि तुम्ही जर इकडे नाही आलात तर तुमचा त्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. या भीतीपोटी हे दोन्ही गट निर्माण झाले आणि भाजप सोबत गेले. त्यामुळं आमच्या राज्यातील गेल्या 2.5 वर्षापासून निश्चितपणे जवळपास 5 वर्ष म्हणायला हरकत नाही, तर 2.5 ते 3 वर्षापासून आणि 5 वर्षापासून आमच्या महाराष्ट्रातील राजकारण म्हणण्यापेक्षा आमच्या राज्यातील संविधानिक आणि लोकशाही ही जी संकल्पना आहे ही निश्चितपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहे. आणि त्यामध्ये ईव्हीएमचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये हातभार आहे. आणि त्यासाठीच आम्ही सर्वांनी मिळून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमधून ईव्हीएमला हटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु मुख्य निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली आणि आम्हाला जे संविधानवादी आहेत त्या जनतेला त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा न्याय न देता आमच्यावरती अन्याय केलेला आहे.
बरं आम्ही एवढं का करतोय? कारण त्याचं कारण असं की आजही ओपन चॅलेंज सांगतो, आज सुद्धा जर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला हटवून जर बॅलेट पेपरवर जर घेतल्या तर निश्चितपणे संविधानवादी शक्तीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, खऱ्या लोकशाहीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे त्यांना माहितीये, या संविधान विरोधी शक्तीला हे माहितीये, म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटविण्याच्या फंदात ते पडणार नाहीत, कारण संपूर्ण सेटिंग करून त्यांनी ठेवलेली असते. हीच भूमिका लोकसभेच्या बाबतीत, लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत होती. म्हणून त्या ठिकाणी ईव्हीएमला न हटवता बॅलेट पेपरला त्या ठिकाणी निवडणुका न होऊ देता ईव्हीएम वरतीच निवडणुका घेतलेल्या होत्या. आणि एवढे त्यामध्ये धांदलीचे अनेक पुरावे देऊन सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने त्याला बगल दिली, मुख्य निवडणूक आयोगाने सुद्धा त्याला बगल दिली, की जेणेकरून या देशामध्ये तिसऱ्यांदा या मोदी सरकारला विराजमान व्हायचं होतं. जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जेव्हा 1779 ला झाले, त्यावेळेस जेव्हा 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा जनतेने विनंती केली की तुम्हीच राष्ट्रपतीपदी व्हावे, राष्ट्राध्यक्ष व्हावे, त्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टन यांनी जनतेला सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये दुसऱ्यांदा संवैधानिक पद यावर विराजमान होणे हे लोकशाहीला घातक आहे, ते विभूती पूजेला प्रेरणा देणारा असेल आणि लोकशाही संपण्याच्या मार्गावर असेल. परंतु जनतेच्या आग्रहास्तव जॉर्ज वॉशिंग्टन यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद भूषविलं. आणि तिसऱ्यांदा सुद्धा जनतेने आग्रह केला, तेव्हा राष्ट्राध्यक्षांनी जॉर्ज वॉशिंग्टननी सांगितलं की मी होऊ शकणार नाही, कारण लोकशाहीचा आत्मघात मला करायचा आहे. असे महामानव या अमेरिकेमध्ये होऊन गेले. परंतु आमच्या देशामध्ये दुसऱ्यांदा पद लोकशाहीचं माननीय प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी सुद्धा घेतलं, ते सुद्धा चुकीचं होतं. आणि हे पहिल्यांदाच नव्हे तर दुसऱ्यांदा नव्हे, तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पद घेणे आणि ते एकाच व्यक्तीने, आणि त्यामधून विभूती पूजेचा अतिउच्च टोक झालेला आहे, आणि त्यामधून लोकशाहीचा आत्मघात या ठिकाणी झालेला आहे, संविधानाचा आत्मघात या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या म्हणूनच आमची लोकशाही आणि संविधान अदृश्य होताना दिसते. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पद घेणे याची 2 कारणे आपण समजून घेऊ. एक कारण एकाधिकारशाही लोकशाही, एकाधिकारशाही या लोकशाहीमधून निर्माण झाल्याची चिन्ह दिसतील. आणि दुसरं कारण असू शकेल की जर समजा खरोखरच एक प्रधानमंत्री चांगलं काम करत असेल आणि चांगलं काम करत असताना देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून 5 वर्ष त्यांना ते काम करण्यासाठी पुरत नसतील, मर्यादित येत असेल, तर दुसऱ्यांदा प्रधानमंत्री पद घेऊन उर्वरित राहिलेले काम देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक सर्वच क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, सर्वच क्षेत्रामध्ये जर ते विकासाची योजना राबवून देशाला एका प्रगतीच्या माध्यमातून, मानवी हक्काच्या माध्यमातून आणि जागतिक स्तरावरती त्या लोकशाहीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर पुरत नसतील, तर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होऊन त्या ठिकाणी त्यांनी ती कामं पूर्ण केली पाहिजे. हा एक नैतिक नियम या ठिकाणी मी सांगितला. परंतु जर समजा आमच्या देशामधल्या मानवी हक्काच्या उल्लंघनाचे त्या ठिकाणी जर अतिउच्च टोक गाठत असेल, तर निश्चितपणे हे विभूती पूजेतून निर्माण होणारा हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री जो आहे, तो तिसऱ्यांदा जेव्हा उपभोगतो तेव्हा निश्चितपणे आम्ही एकाधिकारशाहीकडे जाणारे असतो. आज येणाऱ्या महाराष्ट्रातील आणि हरियाणातील आणि झारखंडमधील आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्लीच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुका ज्या ईव्हीएमच्या माध्यमातून होत असतील, तर याची तुलना मी कशामध्ये करतो? याची तुलना आम्ही नॉर्थ कोरियाच्या किम जोंग यांनी घेतलेल्या त्यांच्या देशातल्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याची तुलना करू इच्छितो. नॉर्थ कोरियामध्ये, उत्तर कोरियामध्ये दर 5 वर्षाला निवडणुका होतात आणि तो देश दाखवतो की आमच्या देशामध्ये, आमचा देश लोकशाहीवादी आहे आणि लोकशाही असल्यामुळं आम्ही दर 5 वर्षाला निवडणुका घेतो. परंतु त्या निवडणुकामध्ये उमेदवार एकमेव असतो किम जोंग, दुसरा उमेदवारच नसतो.
आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन शिक्का मारतो, शिक्कामोर्तब करतो आणि किम जोंग पुन्हा निवडून येतात. अशा प्रकारची निवडणूक, याच प्रमाणे आमच्या देशामधली या ईव्हीएमच्या माध्यमातून होणारी निवडणूक त्याच उत्तर कोरियासारखी दिसेल आपल्याला. उत्तर कोरियाच्या एकमेव उमेदवारामधून एकाधिकारशाही, हुकुमशाही निर्माण होते आणि त्याच दिशेने आमच्या देशातील निवडणूक सुद्धा या ईव्हीएमच्या माध्यमातून, आम्ही कोणालाही शिक्का मारू, आम्ही कोणालाही बटन दाबू, परंतु ते बटन आमचं ठराविक व्यक्तीकडेच जातं, पक्षाकडेच जातं. म्हणून नॉर्थ कोरियामधली, उत्तर कोरियामधली निवडणूक आणि आमच्या देशातली निवडणूक यामध्ये जास्त अंतर आहे असं मला वाटणार नाही. आणि त्या दिशेनं जाणाऱ्या या देशातील, या राज्यातील ज्या काही सामदाम दंडभेदाच्या सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न केले जातात, त्याचाच हा एक भाग आहे की जो वर्षा निवासस्थानी भिक्खू संघाला भोजनाला निमंत्रण देणं, हाच एक त्याचा RSSच्या माध्यमातून बनवलेलं हे एक षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र आम्हाला संविधानवादी शक्तीला समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच या सुसंवादाच्या माध्यमातून मी आपल्याशी या ठिकाणी विश्लेषण करू इच्छितो. त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये अनेक धर्म आहेत. शीख धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, अनेक धर्म आहेत. मग अनेक धर्माच्या बाबतीत मुख्यमंत्री या ठिकाणी बौद्ध धर्माच्या भिक्खू संघालाच पाचारण करण्याचं काय कारण आहे? ठीक आहे, वर्षावासाची निर्मिती तथागत भगवान बुद्धांनी का केली, कशासाठी केली, याचा विचार जरी आम्ही केलेला आहे का, आमच्या भिक्खू संघाने केलाय का? वर्षावास या ठिकाणी की या 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या काळामध्ये भंतेजी आणि भिक्खू संघ चारिका करू शकत नाही, वेगवेगळ्या गावामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून भिक्खू संघाने पावसाळा सुरू होण्याच्या आत भिक्खूने एका ठिकाणी बसून, त्या ठिकाणी बसून, कारण हा भिक्खू संघ जेव्हा चारिका करण्यासाठी जात होता, जात असताना पावसाळ्यामध्ये नद्या नाल्यांना पूर यायचे, त्या पुरामधून जाण्यासाठी भिक्खू संघाला त्रास व्हायचा किंवा वाहून जायचे. हे नुकसान होऊ नये आणि धम्माचा प्रचार प्रसार तर झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून भिक्खू संघाने कुठेतरी हे 3ही महिने एके ठिकाणी बसून आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, यासाठी वर्षावासाची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे भिक्खू संघाच्या माध्यमातून गावागावामध्ये जाण्यासाठी, चालत जाण्यासाठी चिखल राहायचा, शेतातून चिखल तुडत जात असताना शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होत होती. हे होऊ नये आणि महापुराचा त्रास भिक्खू संघाला होऊ नये म्हणून त्या ठिकाणी या वर्षावासाच्या काळात, म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये भिक्खू संघाने एके ठिकाणी बसून आपला त्या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार प्रवचनाच्या माध्यमातून करावा, यासाठी भिक्खू संघासाठी वर्षावासाची निर्मिती तथागत भगवान बुद्धांनी केलेली होती. आता हा भिक्खू संघ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 3 महिने राहिलाय का? पहिल्या पौर्णिमेपासून ते शेवटच्या पौर्णिमेपर्यंत 3 महिन्यासाठी भिक्खू संघ हा निवासस्थानी वर्षावासाच्या काळात राहिलेला आहे का? नाही. या नियमांना सुद्धा या ठिकाणी फाटा देण्यात आलेला, बगल देण्यात आलेली आहे, हे सुद्धा लक्षात आपण घेतलं पाहिजे. आज आमचा भिक्खू संघ किंवा भंतेजी एखाद्या विहारामध्ये 3 महिने त्या ठिकाणी, 4 महिने त्या ठिकाणी थांबलेले असतात. 3 पौर्णिमा त्या ठिकाणी होतात आणि त्या काळामध्ये बौद्ध उपासक त्या ठिकाणी त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी, त्यांना भोजनदान देण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः उपासक त्या ठिकाणी चालून जातात. भिक्खू संघ चालून येत नाही, भंतेजी चालून येत नाहीत, तर ज्या ठिकाणी भंतेजी बसलेले असतात, त्यांचा निवास ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी उपासक त्या ठिकाणी चालून जात असतात.
नेमकं याच नियमांचं यांनी उल्लंघन केलेलं आहे. या बौद्ध धर्माच्या नियमांचं उल्लंघन यांनी केलंय की भिक्खू संघ त्या ठिकाणी वर्षावासाच्या ठिकाणी वर्षा निवासस्थानी चालून गेलेला आहे. आणि हा धम्माचा नियम सुद्धा त्या भिक्खू संघाने मोडलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी तर संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाचं उल्लंघन करून संविधानालाच त्यांनी छेद दिलेला आहे. अशा काळामध्ये अशा वेळी आम्ही जे आंबेडकरवादी आक्रमक आणि संविधानवादी आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी सुद्धा त्यामध्ये आहे, आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संविधान विरोधी शक्तीचा प्रत्येक प्रयत्न RSSच्या माध्यमातून येणारं षडयंत्र आम्ही येणाऱ्या निवडणुकीमधून मतामधून EVM असो किंवा नसो कुठल्याही येणं केनं प्रकारे हा मताच्या अधिकारामधून आम्ही हे षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे. हाच एकमेव दृढ संकल्प आम्ही या ठिकाणी केला पाहिजे. त्याचप्रमाणे केवळ मताच्या अधिकारामधून 5 वर्षातून येणारा मताचा जो अधिकार आहे केवळ तेवढाच आमच्या हातामध्ये आहे का? नाही. आम्हाला 5 वर्षातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक वर्षातील प्रत्येक महिना, प्रत्येक महिन्यातील प्रत्येक आठवडा, प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवसातील प्रत्येक तास आणि प्रत्येक तासामधला प्रत्येक सेकंद आणि त्या प्रत्येक सेकंदातल्या हजाराव्या भागामध्ये जेव्हा आम्हाला ऑक्सिजनची आवश्यकता असते, जशी आम्हाला ऑक्सिजनची आवश्यकता असते अगदी त्याचप्रमाणे आम्हाला या लोकशाहीच्या मूल्यांची आवश्यकता असते. आणि ही लोकशाही मूल्य आम्हाला जर जपायची असेल तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण 65 वर्षातल्या प्रत्येक वर्षातला, प्रत्येक महिन्यातला, प्रत्येक त्यांच्या आठवड्यातला, दिवसातला, तासातला आणि क्षणातला प्रत्येक त्याग आणि संघर्ष आम्ही त्यांचा समजून घेतला पाहिजे. ब्रिटिश म्युझियम मध्ये 18 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अभ्यास करायचे ते कुठं मेरिट मध्ये येण्यासाठी नव्हते, तर ही जगाची व्यवस्था समजून घेण्यासाठीचा तो अभ्यास होता. आमची तुलनात्मकरित्या आमच्या भारत देशाच्या व्यवस्था समजून घेण्याचा तो अभ्यास होता. आणि त्या संपूर्ण अभ्यासाच्या माध्यमातून महान तपश्चर्येमधून अभ्यासाच्या या भारतीय संविधानाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि या संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदामधून, कोहिनूर हिऱ्यामधून आम्हाला जागृत करण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे, जे उद्देशिकेमध्ये आम्ही भारताचे लोक आणि स्वतः आपलं अंगीकृत करण्याच्या कर्तव्यातून सिद्ध करण्यासाठी ते केलेलं आहे. हा आमच्या बापाचा, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महामानवाचा, महापुरुषाचा अप्रत्यक्ष संदेश आम्ही समजून आमच्या हृदयाच्या सतत बुद्धीपर्यंत पोहोचून घेतला पाहिजे. आणि या संविधान विरोधी शक्तीला नामोहरम करण्यासाठी, यांच्या प्रत्येक षडयंत्राला आम्ही टक्कर देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जागृत झालं पाहिजे. तरच निश्चितपणे आमच्या बापाच्या, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग आणि संघर्षाला समर्पित होऊन आम्ही काहीतरी फुल नव्हे, फुलाच्या पाकळी इतके का होईना आम्ही त्या ठिकाणी कर्जत मुक्त होऊ शकत नाही बाबासाहेबांच्या, परंतु आम्ही थोडासा कर्ज का होईना आम्ही त्या ठिकाणी जागृत होऊन जर आम्ही शह दिला तर निश्चितपणे काही ना काहीतरी आम्हाला आत्मिक समाधान लाभल्यासारखं वाटलं, स्वतःला समाधान लाभल्यासारखं होईल. तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने जय भीम म्हणण्याच्या लायकीचे हो. अन्यथा आम्ही याच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, राजकीय पक्षांच्या कूटनीतीला बळी पडण्यासारखे होऊ आणि आम्ही येरे माझ्या मागल्या आणि ताक करण्या चांगल्या म्हणल्यासारखं आम्ही या प्रवाहामध्ये वाहत जाण्याचा प्रयत्न करू. जे प्रवाह ज्या काळामध्ये निर्माण होत असतात त्या काळामध्ये त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊन उगमाचा शोध लावणे आणि तो उगम जर चुकीचा होत असेल तर त्याची दिशा बदलवणे हे महान कार्य क्रांतिकारक महापुरुष करत असतात. आणि आम्ही प्रवाहामध्ये वाहत जाऊन बुडून न जाता उलट दिशेनं पोहण्याचा जर आम्ही एक पाऊल जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्या महापुरुषांनी आपल्यासाठी निर्माण केलेल्या जे काही प्रवाह आहेत त्या प्रवाहाला न्याय देण्याचं काम केल्यासारखं होईल, की जेणेकरून आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम केलेलं असेल.
अशा पद्धतीनं आपल्याला या संपूर्ण प्रवृत्तीला, या संविधान विरोधी शक्तीला आम्हाला शह द्यावा लागेल. मी का म्हणतोय असं? त्याचं कारण असं की आमच्या देशामधील संविधान आणि लोकशाही ही जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, ही चारही मूल्य नैसर्गिक नियमावर आधारित आहेत, नैसर्गिक न्यायावर आधारित आहेत. आणि मानवी हक्क हे जे आहेत, जे युनोने घोषित केलेले आहेत 30 कलम, ही सुद्धा नैसर्गिक न्यायावर आधारित आहेत. आणि कोणतीही लोकशाही, कोणत्याही देशाची लोकशाही आणि त्याचं मूल्य हे त्या मानवी हक्काच्या आचरणावर अवलंबून आहेत. आणि आमच्या देशातील आणि राज्यातील मानवी हक्क आपण जर पाहिलो तर लक्षात घ्या, मणिपूर 1.5 वर्षापासून मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या बाबतीमध्ये जळत आहे. आमच्या राज्यातील बदलापूर प्रकरण असो, आमच्या देशातील कोलकाता प्रकरण असो, आमच्या देशातील अनेक अत्याचार असतील, व्यभिचार असतील, अल्पसंख्याकांवर होणाऱ्या, बहुसंख्याकांकडून होणाऱ्या, राजकारण्यांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधाच्या घटना असतील. एवढेच काय, आमची महिला कुस्तीपटू असलेल्या ब्रिजभूषण यांनी केलेल्या अन्याय अत्याचाराच्या, त्या फोगाट महिलांच्या बाबतीत अत्याचार असेल, अशी अनेक कारण आहेत, अनेक कार्य आहेत की ज्या कार्यामुळं आमच्या देशातील मानवता कलंकित झालेली आहे, मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं आहे. अशा प्रकारच्या मानवी हक्काच्या उल्लंघन करणाऱ्या ज्या घटना, दुर्घटना या देशामध्ये घडवल्या जातात आणि सत्ताधारी आणि राजकीय पक्षाकडून घडवल्या जातात आणि त्याचा आम्ही जनता निमूटपणे सहन करतो, याचं कारण आहे की आमची आजही मानसिक गुलामगिरी नष्ट झालेली नाहीये. सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून, मोहेंजोदाडो आणि हडप्पा शहराच्या माध्यमातून सिद्ध झालेली जी लोकशाही आहे, लोकशाही मूल्य आहेत, त्या दिशेने, त्याचप्रमाणे तत्कालीन ग्रीक देशामध्ये असलेल्या लोकशाहीच्या त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधानिक लोकशाही मूल्य आपल्याला प्रदान केलेली आहेत. म्हणजे हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी त्या लोकशाहीच्या दृष्टीने या देशाला घेऊन जाण्याची संकल्पना मांडलेली होती. आणि त्यासोबतच केवळ भारत देशच नव्हे, केवळ पाकिस्तान नव्हे, श्रीलंका नव्हे, अफगाणिस्तान नव्हे, तर संपूर्ण आशिया खंड, केवळ आशिया खंडच नव्हे तर युरोप खंड आणि संपूर्ण 7ही खंड असलेला संपूर्ण जगाला त्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानाची निर्मिती केलेली होती. परंतु त्या दिशेनं गेल्या 75 वर्षामध्ये आम्ही जाऊ शकलो नाही. आमचं संपूर्ण जगच काय, आमचा खंड सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आज श्रीलंकेमध्ये पहा, कम्युनिझमचं सरकार आलेलं आहे. पाकिस्तानमध्ये अराजकता माजलेली आहे. बांगलादेशाच्या राष्ट्राध्यक्षा आमच्या देशामध्ये आश्रय घेतलेले आहेत. अफगाणिस्तानमधील जे काही प्रक्रिया चालू आहे ती सुद्धा मानवी हक्काचं उल्लंघन करणारी आहे. म्हणजे एकंदरीत चीनमध्ये सुद्धा, चीन असू द्या, रशिया असू द्या, रशिया युक्रेनच्या माध्यमातून संपूर्ण आशिया खंड आमचा या भयानक अशा टांगती तलवारीवर युद्धाचे आहे. म्हणजेच कदाचित गेल्या 75 वर्षामध्ये या केंद्र सरकारने आणि देशातील इतर राज्य सरकारांनी 100% संविधानावर जर देश चालविला असता तर आमचा देश कधीही कर्जबाजारी झाला नसता आणि आमच्या देशातला सर्वसामान्य नागरिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कर्जबाजारी होऊन आमचा शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्या कधीच ओलांडणार नसता. महागाई, बेरोजगारीची, नक्षलवाद्याची, अतिरेकीची ही जे काही कार्यवाही आहेत या कधीच आमच्या देशाला नष्ट करू पाहू शकत नव्हत्या. आणि हे माझं ओपन चॅलेंज आहे पहिल्यापासूनच की या अजूनही वेळ गेलेली नाही. आमच्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी या संविधानाला समजून घेऊन त्यामधून जागृत होऊन जर कृती केली, जाती धर्माच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर ही कृती केली, आविष्कारित केली, तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी त्या संविधानाला जागृत केल्याशिवाय राहत नाही. आणि आमचा देश हा लोकशाहीवादी, मानवतावादी म्हणजेच विज्ञानवादी आणि विवेकवादी होऊन मानवता धर्माच्या दिशेने वाटचाल करेल की ज्या मानवता धर्माचा पवित्र ग्रंथ हे भारतीय संविधान आहे. आणि हा जोपर्यंत आम्ही विचार करणार नाही तोपर्यंत येथील व्यवस्था आम्हाला धार्मिकतेच्या मानसिक गुलामगिरीमध्ये टाकून
आम्हाला गुलाम बनवू इच्छिते, जी मनुस्मृतीची चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्या दिशेनं घेऊन जाऊ इच्छिते. परंतु आम्ही कदापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रक्ताची, विचाराची आम्ही त्यांची मुलं आहोत, लेकरं आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही कदापि या देशाला होऊ देणार नाही, हा आमचा दृढ संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर संविधान विरोधी शक्तीला तेवढ्याच ताकदीनं आवाहन करू इच्छितो की तुम्ही कितीही षडयंत्र रचा, RSSच्या माध्यमातून रचा, भाजपच्या माध्यमातून रचा, सत्तेच्या मिजासामधून रचा, ते कदापि तुम्हाला विजयी होऊ शकणार नाही, तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. कारण आम्ही संविधानवादी, आमच्यामध्ये संयम आहे, आमच्यामध्ये धीर आहे, आमच्यामध्ये शांती आहे. परंतु त्या शांतीतून क्रांती कधी बाहेर पडू शकते की जी तुम्हाला कदापि संविधान बदलू देणार नाही, लोकशाही नष्ट होऊ देणार नाही आणि कदापि तुम्हाला त्यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही. जरी तुम्ही या भिक्खू संघाला मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी येऊन भोजनदान देऊन, दान पारमितीच्या माध्यमातून पैशाची पाकिटं देऊन त्या ठिकाणी तुम्ही बोलवलं असाल तर त्या ठिकाणी गेलेला भिक्खू संघ हा सत्यवादी आणि खरा भिक्खू संघ नाही, तर तो एक RSSच्या माध्यमातून निर्माण झालेला भिक्खू संघ आहे असं आम्ही गृहीत धरू. आणि त्या पद्धतीने आम्ही खऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ज्या पद्धतीनं संघम शरणम गच्छामी म्हणणार नाही या पद्धतीनं जेव्हा विचार करून थांबले, त्या क्षणाला आम्ही वंदन करू, त्या क्षणाला आम्ही नतमस्तक होऊ आणि डोळस पद्धतीनं आम्ही या संघाकडे पाहू आणि त्या पद्धतीने आचरण करू. एवढं बोलतो आणि थांबतो. तुमची संविधान विरोधी शक्ती कदापि यशस्वी होणार नाही असा आव्हान करतो, आश्वासन देतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.